पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ यांचे पथक तयार करून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना गोपनीय बातमीदाराकडून विटा ते तासगाव रोडवरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात एक व्यक्ती कोणतेतरी हत्यार लपून फिरत असल्याबाबत माहिती मिळाली। याप्रमाणे वरील पथक हे विटा ते तासगाव रोडवरील सरकारी दवाखान्याच्या परिसरात निगराणी करत असताना त्यांना एक व्यक्ती हातामध्ये कापड गुंडाळलेल्या स्थितीमध्ये घेऊन येत असताना दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव वैभव युवराज जगताप, वय वर्ष 23, राहणार मायाक्कनगर, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे सांगितले आणि त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील कापडामध्ये एक लोखंडी एडका मिळून आला। सदरचे शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता सदरचा एडका हा स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगला असल्याचं समजलं लागली। सदरचे शस्त्र पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी जप्त करून आरोपी विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।